बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। ग्राहकाच्या नकळत आणि मंजुरीशिवाय त्याच्या नावावर 1,10,00,000चं कर्ज। फसवणुकीचा प्रकार तब्बल 4 वर्षांनी उघडकीस आलाय। व्यक्तीनं कोणतंही कर्ज घेतलेलं नसताना त्याच्यावर कर्जाचा बोजा। कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेतील हा प्रकार आहे। 1,10,00,000चं बनावट कर्ज मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार तब्बल 4 वर्षांनी उघडकीस आलाय। व्यक्तीच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे कर्ज उचलण्यात आलं। हा प्रकार तब्बल 4 वर्ष लपून राहिल्यानं पीडित नागरिकाला मोठा धक्का बसलाय। 4 लाख रुपयांच्या कर्जाचा हप्ता थकला म्हणून बँकेचा तगादा सुरू होता, पण जेव्हा सिबिल चेक केलं तेव्हा समोर आलेला आकडा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। शाखेत जाऊन जेव्हा हे केलं की असं दिसतंय आणि आमचं लोन आहे आणि हे आम्हाला हे द्या म्हणून सांगितल्यावर त्यांनी म्हटले तुम्ही एक अर्ज द्या, अर्ज दिल्यावर तुम्हाला देतो। 23 तारखेला आम्ही अर्ज दिलता त्यांना। 23 तारखेला आज पण आम्हाला त्यांनी काही उत्तर दिलं नाही। कालचं उत्तर त्यांचं असं होतं की बाबा तुमचं नील झालेलं तुम्हाला आम्ही कर्ज नील झालेलं तुम्हाला NOC देतो, तयार आहे NOC ती घेऊन जावा। म्हणजे ती कर्ज NOC नको आहे मला, म्हटलं आम्हाला ते कागदपत्र पाहिजे, तर ते कागदपत्र त्यांनी दिलं नाही अजून। मग त्यासाठी आम्ही आज मेन अधिकाऱ्यांना भेटायला आलो। मला त्यांनी सांगितलं की माझ्या नावाने 1,10,00,000चं कर्ज दिसते माझ्या सिबिलला। मी म्हटलं अरे हा भयंकर प्रकार आहे आणि मी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो, वेळेत आपलं सिबिल तपासून घ्या, अन्यथा तुमच्याही नावे कुठंतरी 1-1 कोटीची कर्ज असण्याची शक्यता दाट आहे। हे प्रकरण जे आहे हे 4 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे। आमच्या त्यावेळेच्या ब्रँच मॅनेजरनं त्या शाखेमध्ये त्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून ही काही प्रकरणं केली होती। त्या संदर्भातली बाब आम्ही त्याच वेळेला न्यायप्रविष्ट केलेली आहे। त्याच्यावरती चौकशी सुरू आहे, पोलिसात कंप्लेंट झालेली आहे। रिझर्व्ह बँकेलाही जी काय कळवायला लागते ते योग्य वेळेला आम्ही कळवलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातले सगळे पैसे आमचे वसूल झालेले आहेत आणि आमची या प्रकरणाची जी चौकशी आहे ही अजून सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।